संजय काका पाटील यांची भाजपमध्ये घर वापसी निश्चित. 30 जूनला मुंबईत पक्षप्रवेश. सांगलीच्या राजकारणात खळबळ. संजय काका पाटील पुन्हा भाजपच्या वाटेवर. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घडामोड घडली असून माजी खासदार संजय काका पाटील यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश आता निश्चित झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबई येथे मंगळवार दिनांक 30 जून रोजी हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती स्वतः पाटील यांनी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून संजय काका पाटील यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्कवितर्क लावले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्या भाजप नेत्यांशी वाढलेल्या संपर्कामुळे त्यांच्या पुनरागमनाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले असून काकांची भाजपमध्ये घरवापसी निश्चित मानली जाते आहे. संजय काका पाटील यांनी 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तासगावातील जाहीर सभेनंतर त्यांनी पहिल्याच निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर 2019 मध्येही त्यांनी विजयाची पुनरावृत्ती करत सलग दुसऱ्यांदा खासदारकी मिळवली. 10 वर्षाच्या खासदारकीच्या काळात त्यांनी अनेक विकास कामे मार्गी लावल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जातो. मात्र 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळवली, परंतु तिथेही विजय हुलकावणी देऊन गेला. या पराभवानंतर त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शिवेंद्रराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, सम्राट महाडिक, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार तसेच बाबासाहेब पाटील आणि प्रमोद शेंडगे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर भाजप प्रवेशाच्या हालचालींना वेग आला. आता 30 जून रोजी होणाऱ्या या पक्षप्रवेशामुळे सांगली जिल्ह्याच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संजय काका पाटील यांच्या पुनरागमनामुळे भाजपची जिल्ह्यातील राजकीय ताकद वाढणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगते आहे. SK न्यूज मराठी प्रतिनिधी अनिल साळुंखे, प्रतीक करमळकर.